चला आज छोटी हँडबॅग बनवून दाखवते. बघा आवडल्यास नक्की बनवा. मी कापड घेतले आहे आणि त्याला नॉन वोव्हन फॅब्रिक अटॅच करून घेतले आहे. त्याचे मेजरमेंट 10.5 इंच आणि 9 इंच असे आहे. 2.5 इंच वरती मार्किंग केले आहे उभ्या बाजूला आणि मध्ये वाळलेल्या बाजूला 2 इंच असे मार्किंग केले आहे. त्यापासून 1.5 इंच वरती पुढे मार्किंग केलेले आहे आणि मधल्या बाजूला 2 इंच वरती मार्किंग केलेली आहे. शेप देऊन देऊया. अशा प्रकारे कटिंग करून घेऊ. हे बघा अशी कटिंग केली आहे आणि खालील बाजूला नॉर्मल गोलवा आकार देऊया. दोन्ही फॅब्रिकला आपण सारख्याच पद्धतीने कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. त्यातील एक भाग घेऊन आपण 1.5 इंच वरती मार्किंग करून घेऊया आणि लाईन ड्रॉ करून घेऊ. ड्रॉ केलेल्या लाईन वरती कट करून घेऊया. एक झीप आणि रनर घेतले आहे. अटॅच करून घेऊया आपण. हे बघा खालील बाजूने आतमध्ये दुमडून दाबटीप टाकून घेऊया. कट केलेल्या भागाला वरील बाजूने स्टिच करून घेऊया आणि दाबटीप टाकून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायचे आहे. उरलेल्या बाकीच्या चैनला कट करून घेऊया. आता याला आतील बाजूने एक फॅब्रिक कट करून स्टिच करून घेऊया. अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे. उरलेल्या फॅब्रिकला कट करून घेऊया. हे एक पॉकेट तयार झाले आहे. 2 हँडल घ्यायचे आहेत. हँडलचं मेजरमेंट आहे 18 इंच आणि 1 इंच. हँडल स्टिच करून घेऊया. वेगळ्या कपड्याचे हँडल लावल्याने बॅग खूप छान दिसते. आता दुसरे 2 पार्ट घेतले आहे. नॉर्मल कटिंग करून घेऊया. थोडंसं तिरकस कटिंग झालेलं होतं. त्याचं मेजरमेंट आहे 10.5 इंच आणि 4 इंच. 2 फॅब्रिक तयार करून घेतले आहे. चैन कट करून घेऊया आणि एक रनर घेतले आहे. झिपला स्टिच करून घेऊया. खालील बाजूला दुमडून दाबटीप टाकून घेऊया. दोन्ही फॅब्रिकला अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे. दाबटीप टाकले आहे. उरलेल्या चैनला कट करून घेऊया. जो भाग आपण शिवून तयार केलेला आहे त्याला आपण झिप लावलेल्या पार्ट वरती ठेवून अशा प्रकारे स्टिच करून घेऊया. हे बघा कटिंग करून घेऊया. कॉर्नर कट केल्यामुळे हँडल आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर काढता येतात. दुसऱ्या भागालाही अशाच पद्धतीने तयार करून घेतले आहे आणि कॉर्नर कट करून घेतले आहे. छोटे छोटे नॉचेस टाकूया म्हणजे गोल
भाग बरोबर फिनिशिंग मध्ये येईल. हे बघा, हँडल अशा पद्धतीने बाहेर ओढून घेतलेले आहेत आणि कॉर्नर बरोबर स्टिच करून घेऊया. थोडं बोलण्याचा कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे समजून घ्या. माप काढून घेऊया. 2 इंच असे माप आलेले आहे. वाढवा आपण 2.7 इंच वरती आणि पूर्ण जे माप आहे ते 21 इंच असे आहे. 20 आलेलं आहे, त्यात अधिक 1 इंच घेतलेले आहे. हे बघा, आणि 2.7 अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. 21 इंच अधिक 2.7 चैनच्या बाजूला ठेवून आपण स्टिच करून घेऊया. अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे. थोडा कपडा उरलेला आहे, तो आपण नंतर कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने ही छोटी हँडबॅग तयार झालेली आहे. आपण पायपिंगही अटॅच करू शकतो. मी बॅगेला पलटवून घेत आहे. बघू शकतात तुम्ही, खूप सुंदर आणि छोटी अशी हँडबॅग तयार झालेली आहे. हे बघा, नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा. काही चुकल्यास नक्की कळवा. हा एक खिसा तयार झाला आहे बाहेरील बाजूने. ही आतील बाजू.